विद्यालय अपशिंगे मिलिटरी या शाळेची विद्यार्थिनी इयत्ता 7वीत शिकते. तालुका जिल्हा सातारा. भाषणाचा विषय आहे विश्व प्रेरिका माँ जिजाऊ. इतिहासात तू वळून पहा जरा, झुकून मस्तक करशील जिजाऊंना मानाचा मुजरा. खरं तर ज्या वयात धावल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुली दंग असतात, त्या वयात तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग असणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथील लखुजीराजे जाधव व मालसराणी घराण्यात 12 जानेवारी 1598 रोजी झाला. लहानपणापासूनच दांडपट्टा चालवणे, घोडेस्वारी, राजनीती अशा अनेक युद्धकलेत त्यांनी प्रावीण्य मिळवलंच होतं. खरं सांगायचं झालं तर राजमाता जिजाऊ या साधारण स्त्री कदापि नव्हत्या. अहो, जिने प्रत्येक मावळ्याच्या रक्तात स्वाभिमान मिळवला, जिने प्रत्येक मावळ्यात शिवाजी घडवला, जिने पत्नी म्हणून वेळोवेळी शहाजीराजांना धीर दिला, जिने शिवबांच्या मातृत्वाबरोबर गुरुतत्वही स्वीकारले, अशी ही माता साधारण कशी? माता ही खरं तर एक कलावंत असते. तिने दिलेलं ज्ञान एखाद्या ग्रंथापेक्षा पवित्र आणि प्रभावशाली असते. ती आपल्या मुलाला घडवण्याची कामगिरी करत असते. तशी कामगिरी जिजामातेने केली होती. खरं सांगायचं झालं तर तो काळच फार भयंकर होता. लोकांनी गुलाम व्हावे, आदिलशाही निजामशाहीची चाकरी करावी, हुमानसोक्त वतनदार व्हावे, ज्ञानी माणसांनी आपल्याच माणसांची घरेलू तोड करावी, जी काही कमाई केली त्याचा हिशेब तुलाच येऊन सांगावा, कलाकारांनी आपल्याच माणसांची फजिती रंगून रंगून शत्रूला सांगावी, याचं सगळं काही विपरीत घडत होतं. शत्रूंचे सरदार आयाबायांचे अब्रू लुटून वेशीवर टांगत होते. मुलीचा लिलाव अगदी डोळ्यांसमोर होत होता. असं स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरून गेलेला समाज निमूटपणे सगळे अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची अवस्था तर महाभयंकर. पिकवावा आपण पण कंगी मात्र बाशाने भरली, घाम गाळावा आपण पण आपलेच पोट भरू नये, अशी समाजाची दयनीय अवस्था जिजाऊंना बघवत नव्हती. त्यांना अत्याचाराविरुद्ध लढणारा वीर पाहायचा होता. मग त्यासाठी संस्कारही तसेच पाहिजे हे मात्र जिजाऊ जाणून होत्या. एका प्रसंगावरून तुम्हाला सांगू शकते की त्यांचे संस्कार कसे होते. आदिलशाहीच्या दरबारात शहाजीराजे होते. ते तिकडे असताना लहानके शिवराय आईंसोबत जिजाऊंसोबत पुण्यात होते. शहाजीराजांचं जिजाऊंना पत्र आलं. जिजाऊंच्या ते हातात पडलं. आम्हाला शिवाजीला पाहायचे. पत्र हातात पडताच जिजाऊंनी शिवाजीला जवळ घेतलं. बारीक 8-10 वर्षाचे शिवराय एक गाव करत बंगलोरच्या दिशेने गेले. ते बंगलोरच्या जहागिरीवरती पोहोचले. त्यांचं मोठ्या आनंदानं स्वागत झालं. ओवाळलं. बापाची आणि पोराची भेट झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शहाजीराजांची भेट झाली. शहाजीराजांनी हत्ती दाखवले, तोफखाने दाखवले, नाही त्या गोष्टी दाखवल्या आदिलशाहीच्या दरबारात. एकदा संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ होती. शोभा दिसत नाही म्हणून जिजाऊंनी एका सरदाराला सांगितलं, म्हणे जा शोभा कोठे आहे ते पाहूया. तो सरदार ज्या वेगाने गेला त्याच वेगाने परत माघारी आला आणि जिजाऊंना म्हणला, जिजाऊ मासाहेब आपले शिवराय पापाच्या बगलीत एका खोलीत बसले. एक नृत्यांगना पायात चाळ धरून नाचते आहे आणि तिचा शोभा देखील तिलाच पाहतो आहे मासाहेब. आमच्या साहेब म्हणल्या नाहीत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मासाहेब म्हणल्या नाहीत की आमचा शुभ बघतोय त्याला बघू द्या. त्याच वेगाने उठल्या आणि लग्नगाठाने धावून गेल्या. नृत्यांगना नाचत होती, तिला भेदळ पुढे सरसावल्या. नृत्यांगना नाचायची थांबली किंवा ते वाजायची थांबली आणि तिला भेदळ पुढे सरसावल्या. पापाच्या बगलीत लहान शिवाजीला पहिलं बाजूला काढल्याने खान कानाखाली लावून दिली. त्या टपटपल्या डोळ्यानं शिवाजीनं आईला विचारलं, आई तुम्हाला मारलंच ते माझ्या हिता करता कळतंय आई, पण सगळा समाज बघतोय, या नगरीचा राजा आदिलशहा बघतोय, सरदार बघतायत, राजपूत बघतायत, इतकंच काय आई तर माझा जन्मदाता बाप सुद्धा या बाईला बघतोय. मग तुमच्या शिवबानं न बघण्याचं कारण काय आहे? त्यावेळी जिजाऊ ज्या म्हणल्या ते स्वराज्य घडवण्यासाठी खूप महत्वाचं होतं. जिजाऊ म्हटल्या, बघ समाजाला पाहायचंय तर त्याला पाहू द्या, पण शिवबानं न पाहण्याचं कारण आहे आम्हाला आमचा शिवाजी घडवायचा आहे. तो या समाजातल्या बाया नाचवणारा नाही तर वाचवणारा शिवाजी पाहायचा. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की जगात असे एकमेव राजा होऊन गेले की ज्यांच्या दरबारात बाई नाचली नाही आणि ज्यांना जिजाऊंसारखे संस्कार प्राप्त झाले, असे एकटेच माझे शिवराय होऊन गेले, अशी एकटेच माझे शिवराय होऊन गेले. शेवटी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय.